नमस्कार, मी प्राध्यापक आर.के. शेख, अर्थशास्त्र विभाग, राजर्षी शाहू महाविद्यालय, स्वायत्त, लातूर. मी आज आपल्याला सार्वजनिक आयव्यय हा जो विषय आहे, या सार्वजनिक आयव्ययाची आर्थिक विकासातील काय भूमिका आहे तर ती स्पष्ट करणार आहे. द रोल ऑफ पब्लिक फायनान्स इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आर्थिक विकास एखाद्या अर्थव्यवस्थेचा करायचा असेल तर त्या अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी सार्वजनिक आयव्यय हा जो घटक आहे तर तो खूप महत्वाचं कार्य त्या ठिकाणी निभावतो. सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय हे अगोदर आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. सार्वजनिक आयव्यय ही जी अर्थशास्त्राची एक शाखा आहे, तर या सार्वजनिक आयव्यय या शाखेमध्ये प्राध्यापक डॉक्टर डाल्टन या अर्थशास्त्रज्ञांनी जी व्याख्या दिलेली आहे की सार्वजनिक आयव्यय हा जो विषय आहे तो अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यांच्या सीमारेषेवर असणाऱ्या अनेक विषयांपैकी एक विषय असून त्यात सरकारच्या उत्पन्न व खर्चाचा मेळ कसा घातला जातो याचा अभ्यास केला जातो. म्हणजे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, तर जगातील प्रत्येक राष्ट्र केंद्र सरकार जे आहे तर त्यांच्या उत्पन्न आणि खर्चाचं मेळ कसा घालतो आणि त्या उत्पन्न आणि खर्च यांच्या समन्वयातून त्या अर्थव्यवस्थेला प्रगतीच्या पथावर कसा घेऊन जातो, तर याचा अभ्यास जो आहे तो सार्वजनिक आयव्यय या विषयामध्ये त्या ठिकाणी केला जातो. सार्वजनिक आयव्यय याची अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासातील जी भूमिका आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका जी आहे तर ती अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकासाचा जो वेग आहे, आर्थिक विकासाचा वेग हा वाढविणे यासाठी सार्वजनिक आयव्यय महत्वाचं ठरतं. आता आर्थिक विकासामध्ये काय अपेक्षित आहे तर देशातील जे नागरिक आहेत त्यांना उपलब्ध असणाऱ्या वस्तू आणि सुविधा यांच्यामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे. देशातील नागरिकांना जर मुबलक प्रमाणात वस्तू आणि सुविधा जर उपलब्ध झाल्या तर त्यांचं राहणीमान वाढतं, त्यांच्या कल्याणात भर पडते, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण होतात. तर त्या दृष्टिकोनातून देशातील वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढविण्यासाठी त्या उत्पादन करण्यासाठी गुंतवणूक होणे आवश्यक असतं आणि गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. तर केंद्र सरकार सार्वजनिक आयव्यय याच्या मार्फत खर्च धोरण जे राबवतं, सार्वजनिक आयव्ययामार्फत जेव्हा सार्वजनिक खर्च केला जातो आणि या माध्यमातून सरकार अर्थव्यवस्थेतील विभिन्न प्रदेशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करते आणि या गुंतवणुकीतून वस्तूंचं उत्पादन घेतलं जातं आणि सार्वजनिक क्षेत्रातील ज्या संस्था आहेत त्या माध्यमातून सेवा पुरविल्या जातात. म्हणजे देशात वस्तू आणि सेवा यांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी सार्वजनिक आयव्ययाचं धोरण महत्वाचं ठरतं. सार्वजनिक आयव्ययाच्या माध्यमातून सरकार खर्च करतं वस्तू निर्माण करण्यावरती आणि सेवा पुरविण्यावरती आणि त्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये उद्योगांची उभारणी करतं. तर अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास साध्य करायचा असेल, आर्थिक प्रगती साध्य करायची असेल तर देशात वस्तू आणि सेवा यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात करावी लागेल आणि अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांची निर्मिती करण्यासाठी सार्वजनिक आयव्ययाच्या मार्फत केंद्र सरकार सार्वजनिक खर्चामध्ये वाढ करते आणि विविध सार्वजनिक क्षेत्रांतर्गत वस्तू आणि सेवांची निर्मिती करणारे संस्था आणि उद्योग उभा करतात. सार्वजनिक आयव्ययाची आर्थिक विकासातील जी भूमिका आहे, तिसरी भूमिका, ती आहे अर्थव्यवस्थेतील प्रादेशिक विषमता कमी करणे. प्रादेशिक विषमता म्हणजे काय तर देशातील काही राज्य विकसित असणे व काही राज्य ही मागासलेली असणे, याला आपण त्या ठिकाणी प्रादेशिक विषमता आपण म्हणतो. तर अर्थव्यवस्थेमध्ये अशी जी प्रादेशिक विषमता आहे ज्यामध्ये देशातील काही विशिष्ट भागच, विशिष्ट राज्य किंवा विशिष्ट प्रदेश त्या ठिकाणी विकसित आहे, परंतु काही प्रदेश जे आहे ते मागास आहे, त्या ठिकाणी औद्योगिक विकास त्या ठिकाणी झालेला नाही. तर अर्थव्यवस्थेमध्ये विविध जे प्रदेश आहेत, अर्थव्यवस्थेतील सगळ्या प्रदेशांचा समान विकास होणे आर्थिक विकासामध्ये अपेक्षित असतं. आर्थिक विकासामध्ये त्या ठिकाणी प्रादेशिक विषमता समाविष्ट केली जात नाही. अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास झाला म्हणजे काय तर त्या अर्थव्यवस्थेतील सर्व प्रदेशांचा समान विकास होणे अपेक्षित आहे. तर अर्थव्यवस्थेमध्ये जर एखादा प्रदेश मागास राहिलेला असेल तर या मागास प्रदेशाचा आर्थिक विकास घडवून आणण्याचं काम त्या ठिकाणी सार्वजनिक आयव्ययाच्या माध्यमातून केलं जातं. केंद्र सरकार
सार्वजनिक आयव्ययाचं धोरण राबवत असताना सार्वजनिक कर धोरण आणि सार्वजनिक खर्च धोरण या माध्यमातून त्या ठिकाणी या मागास प्रदेशांचा विकास घडवून आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. आता जे मागास प्रदेश आहे तर या भागांमध्ये औद्योगिकरण घडून येण्यासाठी, उद्योगांचा विस्तार होण्यासाठी त्या ठिकाणी केंद्र सरकार जे उद्योजक आहेत त्यांना विविध स्वरूपामध्ये सवलती उपलब्ध करून देतं. त्यांच्या उत्पन्नावरती आकारले जाणारे जे कर आहे तर ते त्यांना करातून मुक्तता केली जाते. उद्योजकांना अशा मागास प्रदेशांमध्ये उद्योग उभारणी करण्यासाठी अत्यंत अल्प दराने, अल्प व्याज दराने त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून दिले जातात आणि मग कर्ज घेऊन त्या ठिकाणी उद्योजक अशा मागास प्रदेशांमध्ये उद्योग उभा करू शकतात. त्यांना त्या ठिकाणी मोफत ज्या पायाभूत सुविधा लागणार आहेत उद्योग उभारणीसाठी, मग जमीन असेल, वीज असेल, पाणी असेल इत्यादी सुविधा त्यांना त्या ठिकाणी अत्यंत अल्प दराने उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे जो प्रदेश असा मागास आहे तर अशा मागास प्रदेशांमध्ये औद्योगिक विस्तारासाठी कर धोरणाच्या माध्यमातून सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करतं. सार्वजनिक आयव्ययाचं कर धोरण या माध्यमातून उद्योजकांना करातून सवलती दिल्या जातात, त्यांना व्याज अल्प दराने, अल्प व्याज घेऊन त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून दिले जातं आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तर हे कर धोरण आणि खर्च धोरण या माध्यमातून एखादा प्रदेश मागास असेल तर त्या मागास प्रदेशाचा विकास साध्य करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केंद्र सरकार सार्वजनिक आयव्ययामार्फत त्या ठिकाणी करत असतं. त्यानंतर आर्थिक विकासातील सार्वजनिक आयव्ययाची जी भूमिका आहे तर ती आहे पायाभूत सुविधांची निर्मिती करणं. आर्थिक विकास ही जी संकल्पना आहे या संकल्पनेमध्ये पायाभूत सुविधा या अपेक्षित असतात. जर त्या देशामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध नसतील तर त्या देशाचा आर्थिक विकास झालेला नाही असं आपण समजतो. तर आर्थिक विकास देशाचा जर साध्य करायचा असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये पायाभूत सुविधा उभा कराव्या लागतील. मग त्या आर्थिक पायाभूत सुविधा असतील किंवा सामाजिक पायाभूत सुविधा असतील. त्याच्यामध्ये आरोग्य संस्था असेल, शिक्षण संस्था असेल, वीज, पाणी, रस्ते वाहतूक, दळण वाहतूक, बँका इत्यादी ज्या सुविधा आहेत तर या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या पायाभूत सुविधांमध्ये येतात. अर्थव्यवस्थेमधील शेती क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल किंवा सेवा क्षेत्र असेल या सगळ्या क्षेत्रांचं विस्तार, त्यांचा विकास हा या पायाभूत सुविधांवरती अवलंबून असतो. देशामध्ये जर पायाभूत सुविधा या उपलब्ध असतील तर या तीनही क्षेत्रांचा त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये विकास आणि विस्तार होत असतो. तर अर्थव्यवस्थेमध्ये या पायाभूत सुविधा उभा करण्यासाठी सार्वजनिक आयव्ययाची त्या ठिकाणी मदत होते. सरकार सार्वजनिक कर धोरण, सार्वजनिक खर्च धोरण या माध्यमातून त्या ठिकाणी या पायाभूत सुविधा उभा करण्यासाठी खर्च करतं. सार्वजनिक खर्च या धोरणाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये आरोग्य संस्था असतील, शिक्षण संस्था असतील, रस्ते वाहतूक असतील, विमानसेवा असेल, त्यानंतर वीज प्रकल्प असतील, स्वच्छ पाणी पुरवठा असेल, वाहतुकीच्या सुविधा असतील, बँकिंग संस्था असतील, तर या सगळ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी सार्वजनिक आयव्ययाच्या माध्यमातून करतं. तर देशामध्ये या पायाभूत सुविधा उभा करण्यासाठी त्या ठिकाणी सार्वजनिक आयव्ययाचं धोरण महत्वाचं ठरतं आणि मग या माध्यमातून त्या ठिकाणी पायाभूत सुविधा उभा होतात आणि आर्थिक विकास त्या ठिकाणी होतो. तसेच देशातील लोकांचं जे राहणीमान आहे तर ते राहणीमान सुद्धा त्या ठिकाणी पायाभूत सुविधांवरती अवलंबून असतं. लोकांना बँकिंग सुविधा असतील, शिक्षण असेल, आरोग्य असेल, स्वच्छ पिण्याचे पाणी असेल, वीज असेल, वाहतूक असेल, बँकिंग संस्था असतील, तर या सगळ्या सुविधा जर देशातील नागरिकांना उपलब्ध असतील तर त्या ठिकाणी त्यांचं राहणीमान उंचावण्यास मदत होते. तर देशातील अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी सार्वजनिक आयव्ययाचं धोरण जे आहे तर ते महत्वाचं ठरतं. त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विकास करणे म्हणजे काय, तर देशातील जे लोक आहेत, देशातील जे नागरिक आहेत तर या नागरिकांच्या कल्याणामध्ये वाढ करणे आणि या नागरिकांच्या कल्याणात वाढ करण्यासाठी सार्वजनिक आयव्ययाचं धोरण त्या ठिकाणी महत्वाचं ठरतं. सरकार विविध कल्याणकारी योजना राबवतं. या कल्याणकारी योजनांवरती सार्वजनिक खर्च या धोरणामार्फत त्या ठिकाणी खर्च केला जातो आणि त्यातून त्या ठिकाणी कल्याणकारी योजना राबवून देशातील नागरिकांचं कल्याण साधण्याचा प्रयत्न करत असतं. जगातील अनेक राष्ट्रांनी त्या ठिकाणी कल्याणकारी राज्याचा स्वीकार केल्यामुळे देशातील नागरिकांचं कल्याण करणं ही त्या ठिकाणी केंद्र सरकारची जबाबदारी असते आणि या जबाबदारीच्या अंतर्गत त्या ठिकाणी केंद्र सरकार आरोग्य असेल, शिक्षण असेल, मोफत निवासाच्या सुविधा असतील, बेरोजगार भत्ता असेल, निराधार योजना असतील, अशा विभिन्न प्रकारच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत सार्वजनिक खर्चामार्फत यावरती खर्च करतं आणि त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास त्या ठिकाणी घडून येतं. तर आर्थिक विकास देशाचा अर्थव्यवस्थेचा साध्य करायचा असेल तर त्या ठिकाणी सार्वजनिक आयव्ययाचं धोरण हे महत्वाचं ठरतं आणि आर्थिक विकास साध्य घडून आणण्यामध्ये
त्या ठिकाणी सार्वजनिक आयव्ययाचं धोरण जे आहे ते महत्वाचं ठरतं. आणि हे सार्वजनिक आयव्ययाचं धोरण जे महत्वाचं आहे तर ते याची संकल्पना त्या ठिकाणी केन्स यांनी मांडलेली आहे. तर केन्स या अर्थशास्त्रज्ञाने मंदीच्या काळानंतर अर्थव्यवस्थेची प्रगती साध्य करायची असेल, अर्थव्यवस्थेची विकास साध्य करायचा असेल तर त्या ठिकाणी सार्वजनिक आयव्यय हा विषय त्या ठिकाणी महत्वाचा ठरतो असं त्यांनी सांगितलेलं आहे.